जळगाव शहरातील शिवरामनगर भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। काही दिवसापूर्वीच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता। यानंतर काहीच दिवसांनी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे। 6 ते 7 तोळे सोने व 35,000ची रोकड लंपास करण्याची माहिती मिळत आहे। पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। याबाबत अधिक माहिती अशी की एकनाथराव खडसे हे सध्या मुक्ताईनगर येथे वास्तव्यात असल्याने त्यांच्या जळगावातील बंगला बंद होता। सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तेथे गेल्यावर घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर कर्मचाऱ्याने तत्काळ खडसे यांना माहिती दिली। खडसे यांनी लगेचच पोलिसांना घटनेची खबर दिली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। या ठिकाणी एक चोरी झालेली आहे। या ठिकाणी घरातून जवळपास 6.8 तोळे 68 ग्रॅम वजनाचं जे सोनं आहे त्याची चोरी झाली आहे। त्याचबरोबर नगद कॅश 35,000 रुपयाची चोरी झाली आहे। घर हे या ठिकाणी बंद होतं। त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही, त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी सर किती चोरटे होते, काही आले का सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हती। आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणं चालू आहे। जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ। सर काय काय चोरीला गेलं नेमकं काही या ठिकाणाहून जवळपास 6.8 तोळे 68 ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश 35,000 रुपये कॅश गेलेली आहे। घटना कशी समोर आली सर नेमकी? या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री 9 वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले। जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे। डॉग स्क्वॉड किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे बरोबर, डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत। काय आलंय का सर त्याच्यात काही समज? फिंगरप्रिंट सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही। गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे। किती पथकं तपासणीसाठी रवाना करणार? जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनची अशी 2 पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात। Do you want to learn English speaking? Do you find English subject difficult in school? Then join AK English speaking classes today. Special English speaking classes are available for students from 8 years to 18 years in simple and easy method. You will learn to speak, read and write English with confidence. Address: Khadka Road, Millat Nagar, aside of MSCIT class. Contact number 9764589959. I repeat again 9764589959. So why wait? Take admission today in AK English speaking classes and start speaking English with confidence.